सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियानांतर्गत 7 जुलै रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे महापालिकेकडून आयोजन. आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती. केंद्र शासनाच्या सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियानांतर्गत महापालिकेकडून 6 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून विशेष स्वच्छता मोहीम महापालिकेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली. या विशेष स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच NGO आणि पत्रकार सहभागी होऊन स्वच्छता करणार आहेत. शनिवार दिनांक 6 जुलै रोजी एकाच वेळी प्रभाग 1 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याची परिसर स्वच्छता केली जाणार आहे. प्रभाग समिती 2 अंतर्गत नागराज कॉलनीतील ओपन स्पेस स्वच्छ केला जाणार आहे. प्रभाग 3 मध्ये अभयनगर आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे, तर प्रभाग समिती अंतर्गत बसवेश्वर उद्याना शेजारील ओपन स्पेस स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत प्रत्येक प्रभागात महापालिकेचे 500 ते 600 कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वालचंद कॉलेज, आर्ट सर्कलचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, NGO सहभागी होणार असल्याचेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले. दिनांक 6 जुलै 2024 रोजी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 4 विविध ठिकाणी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या नवीन मोहीम सफाई अपनाओ बीमारी भगाओ या अंतर्गत सदर मोहीम ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये आपले महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कर्मचारी, स्वच्छता किंवा बिगर स्वच्छता कर्मचारी सगळे कर्मचाऱ्याचा सहभाग असणार आहे. त्यासोबत आपले जिल्ह्याचे विशेष प्रशासकीय प्रमुख, त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा परिषद आणि तसेच SP साहेबांचा पण सहयोग राहणार आहे. त्याचसोबत आपले जिल्ह्याचे शहराचे आमदार आणि पालकमंत्री साहेबांचा सुद्धा याच्यात सहभाग नोंदवण्यात येणार आहे. आणि सोबतच सर्व NGO आणि जे आपले कॉलेजेस आहेत त्यांनासुद्धा असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीसुद्धा या मोहीममध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी करावी. त्यासोबत आपले जे पत्रकार बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी पण सदर मोहीममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटो रेकॉर्डिंग करावे, पण तसेच स्वच्छता मोहीममध्ये पण स्वतः सहभागी होऊन आमचं सहकार्य करावे आणि सांगली शहरात एक सुंदर स्वच्छ सांगली करण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आमच्या सहकार्य करावे. जय हिंद.